आज आपण एकदम झटपट, स्वादिष्ट आणि खमंग अशी खास रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे खोबऱ्याच्या चटणीची पोळी. अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने ही पोळी बनवून पाहूया. खायलाही एकदम चविष्ट व दिसायलाही एकदम सुंदर. प्रथम मिक्सरमध्ये 1 कप खोवलेले खोबरे, 5 ते 6 हिरव्या मिरचीचे तुकडे करून घालायचे. 1 कप कोथिंबीर घालायचं जेणेकरून चव अप्रतिम लागते व 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. त्यानंतर 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा. 2 चमचे लिंबाचा रस होईल एवढा घालून घ्यायचा व ते सारण एकसर करून घ्यायचं. बघा आपलं सारण एकसर किती झालेलं आहे. त्यानंतर आपण वरून मीठ घालायचं जेणेकरून चव खूप छान लागते. हे कणिक मळण्यासाठी आपण 1 कप गव्हाचं पीठ व चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे व पाणी थोडं थोडं करून पीठ नीट मऊसर मळून घ्यायचं. वरून 2 चमचे तेल घालून घ्यायचं व नीट मऊ मळून घ्यायचं. कणकेचे लिंबाएवढे गोळे करून पाती कराव्यात. त्या पातीमध्ये हे तयार केलेले सारण भरून उंडे करावे. वरून तांदळाची पिठी लावून पोळी लाटावी. पोळी आपण मध्यम आकाराची बनवली आहे. ही पोळी गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी थोडं तेल लावून खरपूस भाजून घ्यावी. बस तयार झाली आपली गरमागरम खमंग खोबऱ्याच्या चटणीची पोळी. ही पोळी सॉस, लोणी, दही यांच्यासोबत खाऊ शकता. अगदी तशीच खाल्ली तरी अप्रतिम लागते. नक्की करून बघा आणि कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगा. अशाच सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा.